आपल्याबरोबर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत। काल महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरमधून झाला। उद्धव ठाकरेंनी भाजपवरती टीका करताना असं म्हणले की हे घरफोडे आहेत। त्यांनी माझं घर फोडलं, शिवसेना फोडली, शरद पवारांचं सुद्धा घर फोडलं आणि घर फोडून हे राज्यकारभार चालवतात किंवा राज्य करतात। पवार साहेबांचं घर फोडलं सांगत असताना तुम्ही ज्या पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसलायत त्या पवार साहेबांचा इतिहास काय घर जोडे आहे का? अनेक राज्यातल्या नेत्यांची कुटुंब कोणी फोडली? पवार साहेबांनी फोडली। अख्खे पक्ष कोणी फोडले? पवार साहेबांनी फोडले। पुन्हा पक्षात जायचं, पुन्हा पक्ष फोडायचा आणि आता महाराष्ट्रात किती घरं फोडलेली आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं आपण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलोय आणि फोडाफोडीची गोष्ट करत असताना आपण महायुतीबरोबर निवडणुका लढलात, शिवसेना भाजप म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने जनाधार दिला आणि निवडून आल्यावर तुम्ही फुटलात त्याचं काय? एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना चार बोट तुमच्याकडे आहेत हे मला वाटतं त्यांनी लक्षात ठेवावं। उद्धव ठाकरे असं म्हणाले की जर मी कामच केलं नसतं तर सत्ता गेल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातली जनता माझ्या पाठीशी राहिली, जर मी मग केलं नसतं तर ही जनता कशाला माझ्या मागे उभी राहील? जनता पाठीशी आहे किंवा कसे हे निवडणुकीतल्या मतदानातनं दिसून येईल। त्यांनीच ठरवलं जनता पाठीशी आहे का? कुठलं मूल्यमापन त्यांनी केलं? ते सभेला जात आहेत। आता काल गारगोटीला सभा होती, 2-3 हजार लोक उपस्थित होती। ही लोक पाठीशी आहेत का? त्याच वेळेला महायुतीची सभा झाली, हजारोच्या संख्येनं सभा होत आहेत, लोकांचा जनाधार मिळतोय। मग लोक आमच्या पाठीशी आहेत की त्यांच्या पाठीशी आहेत? त्याच्यामुळे मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी निवडणुकीच्या मतदानात जनता करत असते। आपण ठरवून माझ्या पाठीशी कोण आहे आणि स्वतःच्याच कौतुकात राहणं हे मला वाटतं योग्य नाही। रश्मी शुक्ला यांची काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं DGP पदावरची नियुक्ती जी आहे ती रद्द केली, बदली केली। जितेंद्र आव्हाडांनी गंभीर आरोप केलेला आहे की महाविकास आघाडीच्या जवळपास महत्त्वाच्या 17 नेत्यांचे फोन टॅपिंग जे आहेत ते रश्मी शुक्लांनी केलेले होते। नाही, मला वाटतं त्यांची प्रशासकीय कारणासाठी बदली केलेली आहे। उलट पक्षी त्यांनी आता तरी आरोप करू नये की निवडणूक आयोग पण आमच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी चालतो, आमचा हस्तक्षेप आहे। उलट आम्ही यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे आणि जे काय तुम्हाला माहिती आहे तर त्या संबंधित यंत्रणांना तक्रारी करा, चौकशी करा। लोकशाहीमध्ये अनेक प्लॅटफॉर्म आहेत ना, केवळ आरोप करायचे आणि त्या ठिकाणी आपली राजकीय दुकानदारी करायची हा त्यांचा भाग झालेला आहे। जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की रश्मी शुक्लांवरती भाजपचा वरदहस्त होता आणि भाजपच्या सांगण्यावरूनच त्यांनी महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग जे आहे ते केले। मला वाटतं पवारसाहेब या राज्याचे अनेकदा मुख्यमंत्री झालेत, त्यांचे असे किती अनेक अधिकाऱ्यांवर वरदहस्त होते आणि आहेत हे पण आम्हाला समोर आणावं लागेल। नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळतोय। प्रफुल्ल पटेल म्हणतात की आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे, मागे घेणार नाही। तुम्ही म्हणताय की आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही। नवाब मलिकांवरती जे आरोप केलेले होते त्यामुळे तुमच्यावरती टीका केली जाते की महायुती जे आहे ते एकत्रित राहण्यासाठी काहीही सहन करेल, आता त्यांना सहन करण्याशिवाय पर्याय नाही। मला वाटतं जेव्हा एवढ्या पक्षांची आपण महायुती करतो तेव्हा एखाद दुसरा अपवाद अशा प्रकारे निर्णयाच्या बाबतीत होऊ शकतो, परंतु आम्ही महायुती म्हणून भूमिका मांडली, परंतु त्यांच्या पक्षांतर्गत तो विषय होता त्याच्यामुळे त्यांनी चिन्ह दिलेलं आहे। परंतु आम्ही आमची भूमिका बदललेली नाही। आम्ही त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासोबत आहोत, ते तिथे त्यांच्या उमेदवाराच्या सोबत आहेत। एवढाच फक्त एक अपवादात्मक विषय आहे। अजित पवार आता तुमच्यासोबत आहेत। अजितदादांसंदर्भात बोलताना शरद पवार असं म्हणाले की बारामतीचं नेतृत्व जे आहे ते आता बदलायची वेळ आलेली आहे। संसदीय राजकारणातून मी आता निवृत्ती घेण्याच्या मार्गावरती आहे, म्हणजे पुढची निवडणूक लढवायची की नाही याचा मी सध्या विचार करतोय। शरद पवार या माध्यमातून बारामतीकरांना भावनिक करतायत असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं हा इमोशनल फंडा निवडणुकीत शेवटचा आहे। मागच्या वेळेलाही पवार साहेबांनी अशाच प्रकारे निवृत्तीची घोषणा केली, नंतर कार्यकर्ते आले, कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आक्रोश केला, तुम्ही त्या ठिकाणी निवृत्ती घेऊ नका। तशाच प्रकारे भावनिक आवाहन आहे आणि आपण बघाल त्यांनी आवाहन केल्यावर लगेच त्यांचा बोलका पोपट संजय राऊत बोलला ना, पवार साहेबांचे अनुभवी आहेत, देशात महाराष्ट्रात त्यांच्या एवढा अनुभवी नेता नाही, त्यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेऊ नये। म्हणजे कसा सेट प्रोग्राम आहे हे, म्हणजे थांबत पण नाहीत, बोलल्या बोलल्या रिॲक्शन, एक दिवस पण जाऊन देत नाहीत, ठरवून बोललं जाते असं 100%। पवार साहेबांनी जाहीर केली भूमिका, संजय राऊताची त्याच्यावर रिॲक्शन आली, याचा अर्थ सगळा सेट अशा प्रकारचा हा निर्णय आहे। त्याच्यामुळं पवार साहेब निवृत्ती घेणार,
आता त्यांनी असं सांगितलं की आम्ही पुढची 30 वर्ष आता यांनी थांबलं पाहिजे, आम्ही योगेंद्र पवारला त्या ठिकाणी पुढची 30 वर्ष सत्ता देणार, युवकांच्या हाती सत्ता देणार, युवकांच्या हाती सत्ता देणार, पण ते घरातच देणार, पवारांनाच देणार. म्हणजे बाकीच्या लोकांनी 30 वर्ष काय यांचे झेंडेच नाचवत राहायचे का बारामतीत? त्याच्यामुळे मला वाटतं युवक असतील तर सगळे युवक आहेत, पक्षासाठी काम करतात, परंतु त्या ठिकाणी दादांना टार्गेट करत या ठिकाणी योगेंद्रच्या बाबतीत त्यांनी भूमिका घेतलेली. बारामतीत अजित पवार विजय होतील का? पवारसाहेब सांगतात की लोकसभेला 48,000 मतांचं लीड एक ते बारामतीतून आपल्याला भेटले, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. अजित पवारांना शरद पवार पराभूत करू शकतील असं तुम्हाला वाटतं? बारामतीच्या मतदारांचा त्या ठिकाणी पूर्णपणे ठरलेलं असतं. लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मतदान पवारसाहेबांसाठी करतात आणि विधानसभेला अजितदादांसाठी करतात. मी अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो की बारामतीची जनता अजितदादांच्याच पाठीशी उभी राहील. दादांनी बारामतीचा विकास केला आहे, पण जेव्हा दादा आणि पवारसाहेब असा विषय येतो त्यावेळेला लोकसभेकरता पवारसाहेबांचं लोक ऐकतात, मागे राहतात. आता विधानसभेला अजितदादांच्याच मागे बारामतीकर राहतील हे आपल्याला निकालातनं दिसून येईल. आपण पाहतोय की बारामतीकर जे आहेत ते अजित पवारांच्या पाठीशी उभे राहतील हे निकालातून दिसून येईल अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.